झी 24 तास एक पाऊल पुढे। आशियातलं झपाट्यानं वाढणारं शहर म्हणून औरंगाबाद शहराचा गौरव होतो। शहर वाढलं, लोकसंख्या वाढली, वाहनांची संख्या सुद्धा वाढली, पण शहरातल्या रस्त्याची रुंदी मात्र त्या मानानं वाढलेलीच नाही। त्यामुळे रस्ते लहान आणि गाड्या अफाट अशी औरंगाबादची अवस्था झाली। त्यामुळे आता ट्रॅफिक जाम आणि अपघातांसारख्या समस्यांनी शहराला वेढलंय। औरंगाबाद मराठवाड्याच्या राजधानीचं शहर, लोकसंख्या 20 लाख। शहराची झपाट्यानं वाढ सुरू आहे। औद्योगिक वसाहतही चांगला साकार घेतेय। शहराला ऐतिहासिक वारसा असल्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीनं शहर चांगलंच वाढलंय। मात्र शहरात फिरताना सातत्यानं एक समस्या जाणवते आणि ती म्हणजे वाहतुकीची समस्या। शहर जरी झपाट्यानं वाढलं असलं तरी रस्ते अजूनही 80च्या दशकातले आहेत। आरटीओच्या आकडेवारीनुसार सध्या शहरातील वाहनांची संख्या चांगलीच वाढली आहे। शहरात 6,10,269 एवढी दुचाकी गाड्यांची संख्या आहे। चारचाकी गाड्यांची संख्या आहे 62,882, तर 25,500 एवढी ऑटो रिक्षांची संख्या आहे। तर ट्रक, ट्रॅक्टर, खासगी बसेस, अँब्युलन्स, टँकर या वाहनांची संख्या 10,000पेक्षा जास्त आहे। म्हणजे औरंगाबादच्या रस्त्यावर जवळपास 8 लाख वाहनं धावतायत। लोकसंख्येनुसार गाड्यांच्या संख्येतही वाढ होतीये, मात्र त्या प्रमाणात रस्त्यांच्या वाढीकडे ना महापालिकेचं लक्ष आहे ना वाहतूक विभागाचं। औरंगाबाद शहरामध्ये तुलनात्मक दृष्ट्या जर समजा बघितलं, नाशिक आहे, पुणे आहे, मुंबई किंवा नागपूर, नांदेडसारख्या शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांमध्ये खूप चांगल्या प्रकारच्या सुधारणा झालेल्या आहेत। परंतु औरंगाबाद शहरामध्ये हव्या तशा किंवा पाहिजे त्या प्रमाणामध्ये सुधारणा झालेल्या दिसत नाही। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या नावानं तर पूर्णपणे बोंब असल्यामुळे लोकांनाही खासगी वाहनांशिवाय पर्याय नाहीये। स्वतःची गाडी असली म्हणजे माणूस 2 मिनिटांमध्ये जाईल, मार्केटिंग करेल, घरी येईल। पण शहराच्या आज अशी अवस्था आहे की आज सकाळी मार्केटिंगला तर संध्याकाळी 9-10 वाजता आपल्याला वापस यावं लागतं। म्हणून कुठलीच अशी पार्किंगची सुविधा मनपाकडनं आजपर्यंत करण्यात आली नाही। सार्वजनिक वाहन व्यवस्था बळकट केल्यासच शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटू शकते, अन्यथा काही वर्षात या रस्त्यावर चालायलाही जागा राहणार नाही हे नक्की। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।